झालेत। लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबागर्दी झाली आहे। कोणी आणलेली नव्हती आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ही यशस्वीरित्या राबवायचे। कुठलीही पात्र या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज भासलेली आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना उद्या बुधवार उद्या 26 नोव्हेंबर रोजी अशाच पद्धतीने पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी गुरुवार या ठिकाणी 27 नोव्हेंबर रोजी सुद्धा अशाच पद्धतीने हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींचा आज मंगळवार गोड होत आहे। उद्या बुधवार गोड होईल, परवा दिवशी गुरुवार सुद्धा गोडच होणार आहे। म्हणजेच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आज 25 नोव्हेंबर रोजी उद्या 26 नोव्हेंबर रोजी परवा दिवशी 27 नोव्हेंबर रोजी हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी भरपूर दिवसांच्या प्रतीक्षा अशाच पद्धतीने संपणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी सुद्धा निर्माण होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप होत आहेत। त्यासोबत आता मतदानाच्या स्वरूपामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे वाटप होत आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहोत, परंतु लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुरू केलेले आहेत। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। तर बघा लाडके बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज मंगळवार 25 नोव्हेंबर उद्या बुधवार उद्या 26 नोव्हेंबर परवा दिवशी गुरुवार परवा दिवशी 27 नोव्हेंबर रोजी हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना मंगळवार बुधवार आणि गुरुवार म्हणजेच 25 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होतील। बघा लाडकी बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेलं आहे। ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व लाडकी बहिणींना हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होणार आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही। बघा लाडक्या बहिणींना आताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादांनी दिलेल्या माहितीनुसार आमचं सरकार देणार आहे, आमचं सरकार कामाचं सरकार आहे, आम्ही दिलेल्या
शब्द पाळत असतो, फक्त तुमचा मतदानापुरता वापर करणार नाही. आम्ही या ठिकाणी तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी मोठमोठ्या योजना सुरू करत आहोत, मोठमोठ्या प्रमाणामध्ये लाभ सुद्धा वितरित करत आहोत. राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना सुरू केली. 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना कमी दिसणे, चालण्यामध्ये अडथळे येणे, पाठदुखी, मानदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे त्यांच्यासाठी वयोश्री योजना सुरू केली. ज्या ताईंचे पती वारलेले आहेत त्यांच्यासाठी विधवा पेन्शन योजना, जे लहानपणापासून बालपणापासून जन्मल्यापासून अपंगत्व ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केली. म्हणजेच एकंदरीत हे सरकार कामाचं आहे. राज्यातील तळागाळातील गोरगरीब, कष्टकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व घटकांसाठी हे काम करणारं सरकार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा विश्वास या सरकारवरती 100% आहे. या सरकारने मागच्या 1.5 वर्षापासून तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिलेले आहेत आणि याचप्रमाणे पुढील अजून 4 वर्ष, 3.5 वर्ष, जे अजून 3.5 वर्ष राहिलेले आहेत, तर या 3.5 वर्षांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पैसे वाटप होतील. आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नियमाप्रमाणे वाटप होत आहे. म्हणजेच आता नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे. आज 25 नोव्हेंबर आहे. अजून 5 दिवसांमध्ये नोव्हेंबर हप्ता महिना संपेल. त्या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्याचा हप्ता आजच ॲडव्हान्समध्ये वाटप सुद्धा होतच आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. काही नियोजन केले का दादा? नियोजन केलेलं आहे, बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकास मंत्र्यांनी आठवण केलेली होती. लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील. तर बघा लाडके बहिणींना, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. बघा लाडक्या बहिणींना, आता राज्य सरकारला तुमच्या मतदानाची गरज भासलेली आहे. म्हणजेच आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सरकारला मतदानाची जास्तीत जास्त गरज भासलेली आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार नाहीत. कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की काही असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये किती जरी पैसे वाटले तरी पण त्या जिल्ह्यामधून जास्त मतदान सरकारला येत नाही. त्यामुळे सरकारने हे 12 जिल्हे निवडलेले आहेत. कारण या 12 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणी इमानदार लाडक्या बहिणी आहेत. या 12 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना पैशांची जाणीव आहे. त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. 12 जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, आज मंगळवार 25 नोव्हेंबर या 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप होत आहेत. तर या 12 जिल्ह्यांची आणि प्रमुख 10 बँकांची यादी वाचून दाखवतो. कारण लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आज मंगळवार आहे, आज 25 नोव्हेंबर आहे. तर आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व बँकेमध्ये पैसे वाटप करणे शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि प्रमुख 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच 12 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकेमध्ये हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करायची गरज नाही. बघा लाडक्या बहिणींनो, हे सरकार कामाचं आहे, हे सरकार हिताचं आहे. त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींना 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होणार होते. तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज मंगळवार 25 नोव्हेंबर, आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. उद्या बुधवार, उद्या 26 नोव्हेंबर, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. परवा दिवशी गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सर्वात अगोदर आपण बघून घ्यात की आज मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहे, निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज मंगळवार 25 नोव्हेंबर या ठिकाणी आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे. तर त्या 12 जिल्ह्यांची यादी सर्वात अगोदर वाचून दाखवतो, जेणेकरून लाडक्या बहिणींचा वेळ वाचणार आहे. लाडक्या बहिणींना जास्त वेळ व्हिडिओ पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये घरामधील भरपूर कामे असतात. जसं
जसं की मुलांचा डबा भरणे असेल, या ठिकाणी आपले जर पती कामाला जात असतील तर त्यांचा डबा भरणे असेल, घरामधील धुणे असेल, भांडे असतील, विविध प्रकारची कामे लाडक्या बहिणी करत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचा जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये कमी मिनिटांमध्ये जास्तीत जास्त माहिती देऊन टाकता, जेणेकरून तुमचा फायदा होऊन जाईल, जेणेकरून लाडक्या बहिणीनं या ठिकाणी तुम्हाला मतदानाचे पैसे सुद्धा वाटप होऊन जातील. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, कारण या 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. 12 जिल्ह्यामधील सरासरी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार होता. तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप सुद्धा होतच आहे. तर या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत, काही नवीन नियमावली सुद्धा लागूच करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल आणि जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर पैसे मिळणार आहेत. परंतु जर तुम्ही लाडकी बहिणी असाल आणि नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण प्रमुख जिल्ह्यांची यादी, प्रमुख बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर राज्य सरकारकडून नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती, कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती वाचून दाखवत आहे. कारण या ठिकाणी जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे वाटप होतील. परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. बघा लाडकी बहीण योजना मागच्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती. लाडकी बहीण योजना सुरू करण्याच्या अगोदर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही नियम लागू करण्यात आलेले होते, काही पात्रता लावण्यात आलेल्या होत्या, काही अटी शर्ती सुद्धा लावण्यात आलेल्या होत्या. परंतु या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या 2025 मध्ये म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी परत एकदा काही महत्त्वाच्या पात्रता, महत्त्वाचे नियम, महत्त्वाच्या अटी शर्ती सुद्धा लावलेल्या आहेत. याच्यामध्ये कोणकोणत्या नवीन नियम लावलेले आहेत, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. आणि या सर्व लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. कारण आता नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे. आज 25 नोव्हेंबर आहे. अजून 5 दिवसांनी नोव्हेंबर महिना संपून जाईल. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये 100% चिंता लागलेली आहे की आम्हाला कधीपासून पैसे वाटप होतील. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार एका दिवशी सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप करणं शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. बघा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींना पैसे वाटप होतील. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही. आपण सर्वात अगोदर नियम बघून घेऊया. जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच पैसे वाटप होतील. आता बघा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या 17 हप्त्यासाठी आणि डिसेंबरच्या 18 हप्त्यासाठी जो पहिला नियम लावलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत. दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे. त्यासोबत लाडक्या बहिणींना जी तिसरी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असायला पाहिजे. आणि शेवटची चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र ठरत आहात. अन्यथा तुम्ही अपात्र सुद्धा ठरणार आहात. बघा लाडकी बहिणींना आता या ठिकाणी नियम पाहिलेले आहेत, पात्रता अटी शर्ती सुद्धा पाहिलेले आहेत. आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे. जर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे वाटप होतील. जर तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे वाटप होतील. बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहे. जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. जर तुम्ही जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिली नाही तर तुमचा तोटा या ठिकाणी 100% होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना
या ठिकाणी जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, लगेच बँकांची यादी वाचून दाखवतो. परंतु लाडकी बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले असेल आणि ज्यांनी केवायसी केलेले नसेल त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. बघा, लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले असेल त्यांना सुद्धा पैसे वाटप होणार आहेत आणि ज्यांनी केवायसी केलेले नसेल त्यांना सुद्धा पैसे वाटप होतील. म्हणजेच केवायसीची अट रद्द करून हे पैसे वाटप केले जाणार आहेत. केवायसीची अट 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल. 1 ते डिसेंबरच्या अगोदर केवायसीची अट लागू होणार नाही, फक्त केवायसी करा. बघा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामधील पुणे शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, त्यासोबत गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, जालना, जळगाव, नंदुरबार, नांदेड अशा सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर पैसे वाटप होतील. म्हणजेच नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे, त्यामुळे लवकरच पैसे वाटप होतील.